नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहो पॉलिटेक्निक फर्स्ट इयर 2025-26 ची टोटल इन्फॉर्मेशन. म्हणजे की प्रोविजनल मेरिट लिस्ट कधी आहे, फायनल मेरिट लिस्ट कधी आहे, पहिला कॅप राऊंड कधी राहणार आहे, दुसरा कॅप राऊंड कधी आहे, तिसरा कधी आहे, चौथा कधी आहे. तर टोटल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आज तुम्ही बघसाल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा की जे विद्यार्थी 10वी पास आउट झालेले आहेत आणि ज्यांना पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायची आहे 2025-26 च्या बॅचला, अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. तर चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलंच असणार. 20/5/2025 ते 30/6/2025 पर्यंत हे रजिस्ट्रेशन डेट होती. तर 30 तारखेला तुमचे रजिस्ट्रेशन संपलेले आहेत. आजची 2/7/2025 आहे. तर आज प्रोविजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे. तर तुम्ही चेक करू शकता, प्रोविजनल मेरिट लिस्ट 2 तारखेला लागलेली आहे. तसेच 3 ते 5 म्हणजे 3/7/2025 ते 5/7/2025 ला जर समजा तुमच्या फॉर्म मध्ये जर काही त्रुट्या असतील, काही प्रॉब्लेम आला असेल तर तो तुम्ही करेक्शन करू शकता. तसंच मग हा करेक्शन झाल्यावर 7 जुलै 2025 ला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. तर तुम्ही तुमची फायनल मेरिट लिस्ट बघू शकता. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागल्यावर 8 जुलै ते 10 जुलै तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावा लागेल. कॅप राऊंड फर्स्ट सुरू होऊन जाईल. तर ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला 8 जुलै ते 10 जुलै आणि त्याच्यानंतर तुम्ही मग कॉलेजचे ऑप्शन भरले की 12 जुलै 2025 ला तुम्हाला इन्फॉर्मेशन माहित होऊन जाणार की तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालं. तसंच मग 13 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान तुम्हाला तुमची ऍडमिशन कन्फर्म करायची आहे. जे पण तुम्हाला कॉलेज मिळलं असेल तर ते तिथं तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला ऍडमिशन करावी लागेल. टोटल व्हेरिफिकेशन वगैरे 15 जुलै पर्यंत करावं लागेल. तसंच मग 16 जुलैला 2025 सेकंड राऊंड चालू होऊन जाईल. 17 जुलै ते 19 जुलै तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावा लागतील सेकंड राऊंड साठी. त्याच्यानंतर 21 तारखेला तुम्हाला सेकंड राऊंडचा अलॉटमेंट होऊन जाईल की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं. ज्या विद्यार्थ्यांचा फर्स्ट राऊंड मध्ये नंबर लागला नसेल किंवा त्यांना चांगली ब्रँच मिळाली नसेल किंवा चांगलं कॉलेज मिळालं नसेल, ते असे विद्यार्थी सेकंड राऊंड करतील आणि सेकंड राऊंड मध्ये मग अलॉटमेंट होणार कॉलेज 21 जुलै 2025 ला. आणि त्याच्यानंतर मग हे ऍडमिशन हे अलॉट झाल्यावर 22 जुलै 2025 ते 24 जुलै 2025 च्या दरम्यान तुम्हाला ऍडमिशन करायची आहे ज्यांना अलॉटमेंट झालेलं आहे. आता असे काही विद्यार्थी असेल की बाबा त्यांना सेकंड राऊंड मध्ये पण चांगली ब्रँच भेटली नसेल किंवा चांगलं कॉलेज भेटलं नसेल, असे विद्यार्थी थर्ड राऊंड साठी अप्लाय करतील. तर थर्ड राऊंड साठी सर्वात आधी प्रोविजनल व्हॅकन्सी माहित पडेल की बाबा आता किती जागा खाली आहेत, कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा खाली आहेत. तर हे 25 जुलैला तुम्हाला माहित पडून जाईल. तसंच मग 26 जुलै पासून ते 27 जुलै पर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे डबल. कोणती ब्रँच जे ब्रँच तुम्हाला पाहिजे असेल तर ती ब्रँच तुम्ही टाकू शकता, चांगलं कॉलेज टाकू शकता जिथं खाली असतील. तसंच मग 29 जुलैला तुम्हाला कॉलेज डिस्प्ले होऊन जाईल. जे विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड मध्ये चांगले कॉलेज नाही भेटले असतील त्यांना थर्ड राऊंड मध्ये चांगले कॉलेज मिळू शकतात किंवा ज्यांना अजून चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर ते फोर्थ राऊंड सुद्धा करू शकतात. तर हा थर्ड राऊंड डिस्प्ले होणार आहे 29 जुलै 2025 आणि तुम्हाला ऍडमिशन करायची आहे 30 जुलै ते 31 जुलै 2025 च्या दरम्यान. तसाच अजून एक चौथा राऊंड सुद्धा आहे. तर चौथ्या राऊंडच्या आधी थर्ड राऊंड मध्ये ऍडमिशन झालेले विद्यार्थी जी व्हॅकन्सी बघतील ते 1 ऑगस्ट 2025 ला चौथ्या राऊंड साठी किती जागा खाली आहेत कोणत्या कॉलेजमध्ये, अजून जर समजा कोणाला चांगली ब्रँच किंवा कॉलेज मिळालं नसेल तर ते चेंज करू शकतात. तर ऑप्शन फॉर्म आहे 2 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट 2025 च्या दरम्यान आणि त्याच्यानंतर 4 राऊंड डिस्प्ले होणार आहे 5 ऑगस्ट 2025 च्या दरम्यान. तसंच मग 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट तुम्हाला ऍडमिशन करावं लागेल. ज्या विद्यार्थ्यांना फोर्थ राऊंड मध्ये कॉलेज मिळालं असेल किंवा चांगली ब्रँच मिळाली असेल तर ते फोर्थ राऊंड मध्ये पण ऍडमिशन करू शकतात. तर हे 8 तारीख पर्यंत म्हणजे 8 ऑगस्ट 2025 च्या दरम्यान करू शकता. तसंच अजून जर समजा काही कॉलेजेस मध्ये जर व्हॅकन्सी जर अवेलेबल असतील तर ते डिस्प्ले होतील 5/8/2025 ला आणि तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल एक राऊंड राहतो पाचवा, तर त्या राऊंड मध्ये हे व्हॅकन्सी डिस्प्ले होऊन जातील. 9 ते 12 च्या दरम्यान तुम्ही एकाने ऍडमिशन करू शकता. तर असा हा तुमचा टोटल विद्यार्थी मित्रांनो शेड्यूल आहे आणि आखरीला 14 ऑगस्ट 2025 ला हा कट ऑफ तुम्हाला डिस्प्ले होऊन जाईल की प्रत्येक कॉलेजचा काय कट ऑफ लागला होता.
तर हा व्हिडिओ जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले ऑनलाईन क्लास 5 जुलै 2025 पासून सुरू होत आहे. 15 दिवसाचा फ्री डेमो क्लास आहे, तर तुम्ही नक्की अटेंड करा. खाली मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे फर्स्ट इयर साठी. तर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे. टोटल इन्फॉर्मेशन त्या ग्रुपवर तुम्हाला मिळणार आहे. आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. धन्यवाद.